शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरनं मुंबईतल्या आमदार निवासातल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून कारवाईची मागणी। संजय गायकवाड हे शिवसेनेचे नाही तर ते एसएनसी गटातले। उद्धव ठाकरेंचा निशाणा तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून मोठं षडयंत्र रचल्याचा ठाकरेंचा आरोप। एफडीए कडनं कॅन्टीनमधले आमदार निवासातल्या कॅन्टीनमधील पनीर आणि तेलासह इतर खाद्यपदार्थ सील। सर्व खाद्यपदार्थांचे नमुने तपासले जाणार। 14 दिवसांनी अहवाल आल्यावरती पुढची कारवाई। मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणार। मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडण्यासाठी आपण आणि राज ठाकरे एकत्र आलो। उद्धव ठाकरेंचं विधान। मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं बदली झाल्याची सूत्रांची माहिती। निकेत कौशिक मीरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त सादर। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाचा मार्ग मोकळा। सरकार उद्या विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक मांडणार। तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत घोषणा। नागरी गावठाण या हद्दीतील लाखो नागरिकांना दिलासा। शहापूरच्या आरएस दमानिया शाळेत मासिक पाळी आलेल्या मुलींची कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी 8 जणांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा। मुख्याध्यापिका, 4 शिक्षिका, 2 संचालक आणि महिला शिपायावरती गुन्ह्याची नोंद। आणि विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडाऱ्यात जोरदार पाऊस। अनेक भागात पूरस्थिती। बोटीच्या माध्यमातून नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन।